नमस्कार बाळांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फिजिक्सचे इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहेत। आता बोर्डचा फिजिक्स म्हणला तर सिलेबस खूप वाटतोय। आता बरीच मुलं एंट्रन्सचं प्रिपरेशन करत असतात, त्यामुळे बोर्डचं सोडलेलं असतं। आता JEE पण झाली, एखादा पेपर राहिलेला आहे उद्या। देन आता बोर्डचे पॉइंट्स करायचे म्हणले तर सगळा सिलेबस घेऊन काय करू, आणि सगळा सिलेबस जरी घेतला तरी आता तो रिवाइज झाला पाहिजे, कारण वर्षभर जे काय प्रिपरेशन केलेलं आहे तुम्ही ते आता ह्या पुढच्या 10-15 दिवसात रिवाइज करून परीक्षेच्या आधी रिव्हिजन करणं गरजेचं आहे। मग अशा वेळी काय होतं की मुलांना टेन्शन खूप वाटायला लागलंय की आता मी पूर्ण सगळा सिलेबस म्हणजे कोचिंग होतं, कोचिंगच्या नोट्स असतील प्लस गाईड असतील किंवा आणखी कुठल्या तर नोट्स सगळ्या घेऊन बसल्यानंतर आता ह्या 4-5 दिवसामध्ये रिव्हिजन करणं गरजेचं आहे। आता का? कारण 4-5 दिवसामध्ये जर रिव्हिजन नाही झाली तर वर्षभर केलेलं वाया गेलं ना। आता 15 दिवस राहिले, 15 दिवसांमधले 3 दिवस इंग्लिश साठी काढले तर एक 4 दिवस राहतील फिजिक्स साठी, 4 दिवस केमिस्ट्री साठी, 4 बायो किंवा मॅथ्स असेल त्याच्यासाठी 4, मग 4 दिवसामध्ये रिव्हिजन प्लस बोर्डच्या अगोदर पण पेपर आहे तर पेपरच्या अगोदर एक 3-4 दिवस आपण करावं लागेल। आता फिजिक्सला थोड्या जास्त सुट्ट्या आहेत, पण सगळ्या सुट्ट्या आपण फिजिक्सला नाही वापरणार, थोड्या 1-2 सुट्ट्या आपण केमिस्ट्रीसाठी वापरणार आहे। मग की इम्पॉर्टंट पॉइंट्स कुठले, किंवा काही मुलांचं काय म्हणणं आहे की सर आज आतापर्यंत आम्ही खूपच कमी, काही मुलं म्हणतात सर आम्ही अभ्यासच केला नव्हता, काही मुलं म्हणतात सर 3-4 चॅप्टर झाले। ज्यांचा चांगला अभ्यास झाला त्यांचं पण काही नाही, त्यांच्यासाठी फक्त रिव्हिजन साठी कुठले पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे प्रत्येक चॅप्टर मधले आपण असे काही पॉइंट्स काढलेत आणि तो की बाबा ते करून घ्यावेत। आता काही चॅप्टर म्हणणार की सर सगळेच पॉइंट दिला आहे, जे इझी आहेत, काही चॅप्टर मध्ये टफ आहेत आणि सहसा ते पॉइंट कधी येतच नाहीयेत। म्हणजे काय असतं की पीएन जंक्शन डायोड्स आहेत, त्याच्याबद्दल 11वी मध्ये झालंय। सेमीकंडक्टर आपला जो चॅप्टर आहे की ट्रान्झिस्टरचे कॅरेक्टरिस्टिक वर खूप मोठा किंवा टफ क्वेश्चन येत नाही, मग मॅग्नेटिक फील्ड थोडासा मुलांना टफ जातोय। मग अशा पद्धतीनं जे चॅप्टर टफ जातात किंवा जे पॉइंट सहसा रेअर येतात त्याच्यावरचे क्वेश्चन्स कमी, जेणेकरून आपल्याला 70 आउट ऑफ 70 पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे, हे टार्गेट आहे आपलं। कारण काय, पेपरचा पॅटर्न स्टडी करू, व्हिडिओ त्याचा एक टाकतोय, त्याच्यानुसार आपल्याला 70 पैकी 70चा पेपर तरी सुटला पाहिजे। म्हणजे पेपर असतो 98 मार्क्सचा आपला विथ ऑप्शन्स, त्यामुळे मी तर काही पॉइंट्स दिलेले आहेत इम्पॉर्टंट, तेवढेच करा। आजपर्यंत असं नाही झालं की बाबा ते पॉइंट सोडून बाहेरचा क्वेश्चन आला, एकाच दुसरा येईल सगळ्या पेपर मधून 98 मधून, आपल्याला 98 आउट ऑफ 70 सॉल्व्ह करायचं आहे ना। सो आता ते क्वेश्चन्स कसे आहेत बघूया। आता समजा पहिला चॅप्टर आपला रोटेशनल डायनामिक्स, किती मार्कांचा चॅप्टर आहे, 7 मार्क्स विथ ऑप्शन आहे। मग एक्झाम्पल्स मी क्वेश्चन म्हणजे पॉइंट्स कसे दिलेत की इथं जर पाहिला, डिफाइन सर्क्युलर मोशन अँड राईट इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे सर्क्युलर मोशन सांगा, त्याची डेफिनेशन द्या, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स। काही क्वेश्चन काय येतील, एक्सप्लेन सर्क्युलर मोशन किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन सर्क्युलर मोशन। म्हणजे काय, सर्क्युलर मोशन हा एक पॉइंट झाला, आपण क्वेश्चन तयार केलाय सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड, पण तोच येणार का की सर्क्युलर मोशनवर क्वेश्चन येईल, डेफिनेशनच येईल असं नाहीये। मग सिमिलरली हे डिफाईन टाइम पिरियड फ्रिक्वेन्सी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, काही क्वेश्चन काय क्रिएट होईल, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन द्या 1 मार्कांना। मग असे पॉइंट्स आहेत ना, हे सगळे पॉइंट्स काढलेत। मग इथं कुठे एक्सप्लेन येईल, शॉर्ट नोट्स येईल, एखादा क्वेश्चन 2 मार्कांना 3 मार्कांना थेरीला येईल, तोच क्वेश्चन 1 मार्कांना येईल। जसं की बाबा वेल ऑफ डेथ आहे, पूर्ण एक्सप्लेन करायचं असेल तर 2 मार्कांना टाकतील, किंवा वेल ऑफ डेथ किंवा तुमचं कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, बऱ्याच वेळा त्याचे डिराईव्ह करा म्हणतील, प्रूव्ह दॅट करा म्हणतात, किंवा डिफाइन अँग्युलर मोमेंटम। आता डिपेंड 1 मार्काला पण पडेल, 2ला पण पडेल, 3ला पण पडेल, डिपेंड करतं किती मार्कांना येणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला लिहायचे आहे। म्हणजे हे सगळे पॉइंट्स मी दिलेत, प्रत्येक चॅप्टर मधले इम्पॉर्टंट कुठले आहेत, तुमचा सगळा पेपर सॉल्व्ह होतोय। तसं समजा एक चॅप्टर, छोटासा चॅप्टर आपला मॅग्नेटिक मटेरियल, किती 5 मार्कांचा विथ ऑप्शन्स। मग तिथं डिफाइन फॉलोइंग टर्म्स, मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, गायरोमॅग्नेटिक रेशो। मग इथं मॅक्सिमम वेळा काय येतात, डिफरन्स लिहायला येतोय, किंवा शॉर्ट नोट्स कोणावरनं, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक ह्या मटेरियल्स वरती येतो। मग बऱ्याच वेळा डिफरन्स येतोय किंवा एक शॉर्ट नोट्स येईल, डेफिनेशन आणि हे डेरिव्हेशन सहसा विचारलं जाते की बाबा इलेक्ट्रॉन फिरत असल्यावेळी तुमचं मॅग्नेटिक मुवमेंट काढा, EVR/2 वगैरे अशा टर्म्स येतात ना, त्या सगळ्या इकडून येणार। मग असे चॅप्टर आहेत ना, 16च्या 16 चॅप्टर वरती तुम्हाला क्वेश्चन्स तयार केलेत, आणि क्वेश्चन्स किती आहेत, 16 चॅप्टर्स आहेत आपले, 16 चॅप्टर्स वरती 158 क्वेश्चन्स आहेत आपल्याकडं।
म्हणजे 150 क्वेश्चन्स पकडून चला. तुम्ही म्हणाल आता सगळे करू का मी? हा एक प्रश्न आहे. कारण विथ ऑप्शन्स करायला गेलोय तर सगळे करण्याची गरज काय म्हणणार? कारण सेक्शन ABCD आहे, बरोबर आहे ना? ABCD आहे तर मी सगळेच्या सगळे करू का? कारण बाळांनो करावे लागतील, सांगतो मी. हे इथं ऑप्शन्स आहेत तुमच्याकडं, तुम्हाला एनी 8 एनी 5 असं आहे. पण पहिल्या सेक्शन मध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि सिंगल मार्क आहे, तिथं तुम्ही सोडू नाही शकत. मग त्यामुळं काय करा, ऑब्जेक्टिव्ह साठी फॉर्म्युले, थेरी आणि सिंगल मार्क्स साठी बेसिक डेफिनेशनच्या थेरी वगैरे ते करून घ्या. आता ह्याच्यासाठी नोट्स, शॉर्ट नोट्स आहेत आपल्या ऍप मध्ये दिलेत बघा. सगळा सिलेबस शॉर्ट नोट्स करून घ्या आणि इथे फॉर्म्युला आणि प्लस शॉर्ट नोट्स तिथून करून घ्या. कारण सगळे चॅप्टर करणे गरजेचं काय, पहिल्या 18 मार्कांसाठी. इथं ऑप्शन्स आहेत, इथं तुम्ही सोडला मोठे पॉईंट तरी चालतात. एका दुसऱ्या चॅप्टर मधून एका दुसरा पॉईंट सोडला तर चालेल का? जरी तो पडला तर इथून तुम्ही ऑप्शन्स टाकू शकताय ना. 12 मधून 8 वगैरे सोडवायचे. पण त्याच्यावरती जर एक मार्कांचा किंवा ऑब्जेक्टिव्ह पडला तर तो सोडू नाही शकत. मग ते मार्क्स जाऊ नये त्याच्यासाठी शॉर्ट नोट्स वगैरे दिलेत. त्या शॉर्ट नोट्स ऍप मध्ये आहेत किंवा टेलिग्राम चॅनल वरती पण आहेत, त्या घेऊन टाका. आता हे सगळं कुठे मिळणार? पीडीएफ. ह्याची पीडीएफ मी टेलिग्राम चॅनल वरती दिलेली आहे. सगळेच्या सगळे क्वेश्चन्स आहेत 158. निवांत बसा, करा. कोण सगळे करणार नसेल तर काय करा, 1-2 चॅप्टर सोडणार असाल तर सोडून द्या, पण त्या चॅप्टरच्या शॉर्ट नोट्स करून घ्या, जेणेकरून पहिल्या सेक्शनला ते गरजेचे आहे. ठीक आहे, समजलं? आणि जर कुठले व्हिडिओ पाहिजेत, काय पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका, तसे व्हिडिओ मी बनवते. मग फिजिक्स असू दे, मॅथ्स असू दे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला, थँक्यू.